घेतलाय 25 किलोमीटर चालून गेल्यानंतर त्याला दगड आढळला. दगडाला पाठ लावून बसला. पाण्याकरता जीवाची लाही होऊ लागली पण थेंबभर पाणी प्यायला मिळालं. तडफडू लागला पाणी वाचून. ज्याने शिदुरी घेतली होती डोक्याला, त्याने शिदुरी आढळली नाही. सावकाश त्याने शिदुरीचं गाठोडं ठेवलं. गाठोडं उघडलं, पाण्याची कॅन काढली, तोंडावर पाणी मारलं, पाणी प्यायला आणि 20 किलोचा दशमी एकटा खाऊन गेला. आपल्याला पुढून बदलून द्यायचं आणि शिदूर मारून दिवा म्हणत असतात. वचने घे म्हणत तरी करता बोलताना तर दुष्पणा करायचं. मला सांगा, ज्याला 25 किलोचा दगड डोक्यावर घेतला त्याला वजन तेवढंच आहे, ज्याला 25 किलोची शिदूर डोक्यावर घेतली त्याला सुद्धा वजन तेवढंच आहे. मग शहाणा कोण? दगड घेऊन जाणारा शहाणा का भाकरी घेऊन जाणारा शहाणा? दुसरा दृष्टांत ज्ञानोबाने दिला. माऊली म्हणतात, अगर वजू वाटे चालावे तरी पायाची शिरवावे आणि आड राणे धावावे तरी त्याची. ज्ञानोबा एकदम चांगल्या रस्त्याने चालत गेला तरी पाय दुखतात, आड रस्त्याने उड्या मारत गेला तरी पाय. ज्ञानोबांच्या पालखी सोडत घडत सोडून सासवडकडे जात असताना दिवे घाटातून पालखी जाते. त्यावेळेला काही लोक प्रामाणिकपणे ज्ञानोबांच्या पाठीमागे पालखी सोबत चालत जातात, त्यांचेही पाय दुखतात. काही लोक डोंगरातून उड्या मारत पुढे जातात. ह्या आंबे मिळवण्याकरता काही लोक पुढे डोंगरातून उड्या मारत जातात, त्यांचे सुद्धा पाय दुखतात. ज्ञानोबांसोबत चालत जाणारे त्यांचेही पाय दुखतात. मग डोंगरातून उड्या मारत जाणारा शहाणा का चांगला रस्त्याने चालत जाणारा शहाणा? चांगल्या रस्त्याने. दुसरा दृष्टांत ज्ञानोबाने दिला. मग मी म्हणतात, एक आजीबाई रस्त्याने जात असताना एका खिडकीतून त्यांचं लक्ष गेलं. एक म्हातारी घुसळून गेली. घुसळत असताना त्याची प्रक्रिया त्या शेजाऱ्याने पाहिली. ती म्हटली, आपण सुद्धा असंच करून घरी गेल्यावर घरी गेली. तिच्या घरी दही नव्हतं. दही नसल्या कारणाने म्हातारीने बादलीमध्ये पाणी घेतलं, त्या पाण्यामध्ये रवी टाकली आणि म्हातारी घुसळण करायला लागली. मला सांगा, जी आजी दही घुसळते तिचे हात जास्त दुखतील का पाणी घुसळणारीचे हात जास्त दुखतील? घुसळण्याचा प्रश्न दोघींना सारखा आहे, क्रिया सारखीच आहे, दोघींना त्रास सारखा होणार आहे. पण शहाणी कोण? दही घुसळणारी शहाणी का पाणी घुसळणारी? दही घुसळणारी का? दही घुसळल्यानंतर तिला 2 वस्तू मिळतील दह्यातून. दह्याची अंगी ताक मिळणारे, तिला लोणी मिळणारे. ही पाणी घुसळणारी किती दिवस घुसळत बसली म्हणजे त्याच्यातून लोणी निघेल? नाही. कर्म करण्याकरता माणूस स्वतंत्र आहे, पण फळ भोगण्याकरता माणूस स्वतंत्र. मला म्हणतात, धमक करत असताना असं कर्म करा की ज्याचं फळ प्राप्त झालं, ज्याचं चांगलं फळ प्राप्त होईल. लोक म्हटलं काय करायचं? मला म्हणतात, हेच करा, परमात्म्याचं नामचिंतन करा. हरिबक्षी परलोकी हे कामा सोडविले परमात्म्याचं नामचिंतन करा, करा विठ्ठल स्मरण, परमात्म्याचं स्मरण करा. लोक म्हटले, महाराज तिची जमलेली मंडळी होती, ती सामान्य नव्हती. ज्ञानोबांना विचारणारी तिथे जमलेली मंडळी सामान्य नव्हती. आपापल्या क्षेत्रामध्ये शिखर गाठण्याची दिग्गज मंडळी त्या ठिकाणी जमली आहे. त्यांनी ज्ञानोबांना प्रश्न केला, माऊली तुम्ही करा विठ्ठल स्मरण सांगताय, पण कुणी करायचं? कुणी करायचं म्हटल्यानंतर मग ज्ञानोबाला यादी देतात पहिल्याच्या काळात. काटे सोते आणि पहाटे, काटे सोते आणि पहाटे,
शिखर गाठले प्रत्येकाने, पण अंतःकरणातला असंतोष दूर झालेला नव्हता. अंतःकरणातला असंतोष दूर करण्याकरता परमात्म्याच्या नामचिंतनाशिवाय दुसरं योग्य साधन कुठलंच नाही, दुसरं प्रबल साधन कुठलं नाही. आदरणीय महाराज भागवत कथा सांगतात. मी माझी पहिली कथा सांगत असताना म्हणजे ज्यावेळेला मला कथा करायची होती त्यावेळेला सीताराम गावाकडून मार्गदर्शन करता आपणच्याच घरामध्ये आपण मागच्या घरात तिकडे बसलो होतो. सीताराम बाबांनी मला थोडं मार्गदर्शन केलं होतं. कथा सांगतो तुम्हाला कल्पना आहे सगळे, तुम्ही श्रीमद भागवत कथा ऐकलेली मंडळी आहे. भगवान व्यासोनारायणांच्या अंतःकरणामध्ये असंतोष निर्माण झालाय. आपल्या आश्रमामध्ये व्यासोनारायण उल्हास अंतःकरणाने बसले, त्यांचा चेहरा पडलाय. नारद मुनी आले आणि नारद मुनी आल्यानंतर व्यासोनारायण परमात्म्याचे अवतार खऱ्या, पण व्यासोनारायण उठून उभे राहिले आणि नारदांना नमस्कार केला. नारदांचं पूजन केलं. नारदांचं पूजन केलं व्यासोनारायण. काय असतं, 4 वर्ग जगतात आहेत का. एक वर्ग आहे माननीय, दुसरा वर्ग आहे वंदनीय, तिसरा वर्ग आहे, पहिला वर्ग आहे माननीय, दुसरा वर्ग आदरणीय, तिसरा वर्ग वंदनीय आणि चौथा वर्ग पूजनीय. पहिला वर्ग माननीय आहे. काही लोक मानण्यापुरते असतात माननीय, ते स्टेजवर चढले की म्हणावं लागतं माननीय, ते मानण्यापुरते. काही लोक आदरणीय असतात. आदरणीय म्हणजे ज्यांचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवून आपले जीवन व्यतीत करावं ते आदरणीय. आपल्या भारत देशात काही देश फक्त माननीयही होऊन गेले आणि आदरणीय सुद्धा होऊन गेले. भगतसिंग असतील, राजगुरू, सुखदेव, सुभाषचंद्र बोस, स्वामी विवेकानंद ही मंडळी आदरणीय आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपलं आपण जीवन व्यतीत करावं. पहिला वर्ग माननीय, दुसरा वर्ग आदरणीय, तिसरा वर्ग वंदनीय. वंदनीय वर्ग तिसरा. वंदन कुणाचं करावं. ज्ञानोबांचा जयाचे आयुष्य धाकुटे होय, बडप्रज्ञा ही तिरुणीचा आहे, तयाचे नमस्कारे जे पाय. वडील म्हणून ज्ञानोबांचा आपल्यापेक्षा वयोवृद्ध माणसं असतील ना त्यांना नमस्कार करा. नित्यनेमाने वडीलधाऱ्या माणसांना नमस्कार करा. काय फायदा. रोज नित्यनेमाने वडीलधाऱ्या माणसांना नमस्कार करणाऱ्याच्या जीवनामध्ये 4 गोष्टींची वृद्धी होते. अभिवादनशीलस्य नित्यवृद्धोपसेविना चत्वार तस्य वर्धन्ते आयुर् विद्या यशो बलम. वडीलधाऱ्या माणसांना नमस्कार जो करतो त्याच्या जीवनामध्ये 4 गोष्टी वाढतात. पहिलं त्याचं आयुष्य वाढतं, विद्या त्याचं ज्ञान वाढतं, यश त्याची कीर्ती वाढते आणि बल त्याची ताकद शक्ती वाढत असते. वडीलधाऱ्या माणसांना नमस्कार करावा. तो वर्ग वंदनीय. पहिला वर्ग माननीय, दुसरा वर्ग आदरणीय, तिसरा वर्ग वंदनीय आणि चौथा वर्ग आहे पूजनीय. जगामध्ये पूजन हे माणसाचं होत नाही. माणूस पूजनीय नाहीये, त्याच्या ठिकाणी असणारं ज्ञान पूजनीय. आकाराची पूजा होत नसते, क्षेत्रफळाचं पूजन होत नाही. पूजा ही आचाराची होते, पूजा ही ज्ञानाची होत असते. संतांचा वर्ग पूजनीय. नारद मुनी गेल्यानंतर व्यासनारायण उठून उभे राहिले. नारदांच्या चरणावर मस्तक टेकवलं, त्यांचं पूजन केलं, आसन दिलं बसण्याकरता. नारद मुनी आसनस्थ झाले आणि नारद मुनी व्यासनारायणांना प्रश्न केला, महाराज तुमचा चेहरा पडलाय, तुमच्या अंतःकरणात चिंतेचा जाळ चालला असं दिसतंय. ते बघ, माणसाच्या अंतःकरणामध्ये आनंदाच्या लहरी उमटताय, लहरी उसळताय का चिंतेचा जाळ चाललाय हे माणसाचा चेहरा सांगतो. एखाद्या झाडाच्या मुळापर्यंत पाणी पोहोचतंय की नाही ते पाहण्याकरता असं खोदत खोदत खाली मुळापर्यंत जावं लागतं का नाही. मग बहरलेल्या पालवीवरून, टवटवलेल्या पालवीवरून फुलाफळांना लक्षात येते याच्या मुळापर्यंत पाणी जातंय की नाही. तसं अंतःकरणामध्ये चिंतेचा जाळ आहे की आनंदाच्या लहरी उसळताय हे माणसाचा चेहरा सांगत असतो. नारद मुनींनी विचारलं, महाराज तुमचा चेहरा पडलाय, काहीतरी चिंता आहे तुमच्या जीवनात, तुम्ही सामान्य नाही तो. नारद मुनी त्यांना आठवण करून देतात, तुम्ही सामान्य नाही. एका वेदाचे 4 विभाग केले कुणी, तुम्ही. महाभारतासारख्या महाकाव्याची रचना केली कुणी, तुम्ही. महाभारत कुणी लिहिलं, महाभारत कुणी लिहिलं, लिहिलं कोणी. हा कोण बोललं, गणपती बाप्पा म्हटलं कोणतरी. हा ना म्हटलं कोणतरी गणपती पेपरच कुठला. काय जगातले जेवढे काही महान ग्रंथ आहेत ना त्यांचे रचयिते वेगळे आणि त्यांचे लेखक वेगळे. ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी लिहिली नाही, ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी सांगितली, सच्चिदानंद बाबांनी ज्ञानेश्वरी लिहिली.
जगद्गुरु तुकोबाराने गाथेचं लिखाण नाही केलं. महाराजांच्या मुखारविंदातून अभंगगंगा वाहत होती, तिला शब्दबद्ध करण्याचं काम केलं संताजी महाराज सुदुंबरेकर समाजाचे. महाराजांनी तिला शब्दबद्ध करण्याचं काम केलं. तसं व्यासो नारायणांनी महाभारत सांगितलं, भगवान गणरायांनी गणपती बाप्पांनी त्याचं लिखाण काम केलं. नारद मुनी आठवण करून देते, महाभारतासारखं महाकाव्य तुम्ही निर्माण केलं. 17 पुराणांची निर्मिती केली तुम्ही. किती? 17 पुराण. किती आहेत? 17? 18 आहे. पण अजून 18 झाली नव्हतं निर्माण. त्याची पार्श्वभूमी याबद्दलचं वातावरण तयार करता नारद मुनी महाराज मान्य केलं व्यासो नारायणांनी, सगळं ठीक आहे. 17 पुराणांची निर्मिती केली मी. महाभारतासारखं महाकाव्य रचलं, एका वेदाचे 4 भाग केले. पण महाराज तरी अंतःकरणातला असंतोष दूर होत नाहीये. जेणेकरून अंतःकरणातला असंतोष दूर होईल आणि माझं अंतःकरण संतुष्ट होईल असं काहीतरी सांगा. त्याला नारद मुनी मग त्यांना सल्ला देताय व्यासो नारायणांना. नारद मुनी म्हणताय, तुम्ही 17 पुराणांची निर्मिती केली, पण त्या 17 पुराणांपैकी एखादं पुराण असं आहे का की ज्या पुराणामध्ये तुम्ही भगवान परमात्म्याच्या गुणाचं, रूपाचं, नामाचं, लीलेचं वर्णन केलं? परमात्म्याच्या नामा, रूपा, गुणा, लीलेचं वर्णन करणं एखादं पुराण आहे? व्यासो नारायणांनी नकार द्यायला म्हटले नाही. मग नारद मुनी म्हणतात, जेणेकरून तुमच्या मुखारविंदातून परमात्म्याच्या रूपाचं, गुणाचं, लीलेचं, परमात्म्याच्या नामाचं चिंतन होईल असं काहीतरी तुम्ही लिखाण करा. तुमच्या अंतःकरणाला संतोष प्राप्त होईल, तुमचं अंतःकरण संतुष्ट होईल, जीवनातला असंतोष निघून जाईल. नारायणांच्या अनुग्रहाने, नारायणांच्या कृपेने, नारायणांच्या मार्गदर्शनाने व्यासो नारायणांनी 18 पुराण श्रीमद महाभागवत पुराणाची निर्मिती केली. परमात्म्याच्या नामचिंतनाने, परमात्म्याच्या रूप, गुण, नाम, लीलेच्या वर्णनाने अंतःकरण पवित्र झालं आणि अंतःकरणातला असंतोष दूर झाला. अंतःकरणातला असंतोष, व्यासो नारायणांच्या अंतःकरणातला असंतोष दूर करण्याकरता नारद मुनींनी सल्ला दिला. कोणता? करा विठ्ठल स्मरण. असंच सांगतोय, थोडं बदलून सांगितलं. परमात्म्याचं नामचिंतन तुमच्या मुखातून घडू द्या. तसंच ज्ञानोबा असंतोष दूर करायचंय ना, विठ्ठल स्मरण. जमलेली मंडळी म्हटली, महाराज कुणी कुणी करायचं विठ्ठल स्मरण? ज्ञानोबा यादी देतात. गाते ते लून खेळायला जाताना लागतं ते आपल्याला पुढचं स्टेशन ते नाही. गाते म्हणजे गाणारे. गाणाऱ्यांनी काय करा? विठ्ठल स्मरण करा. गाणाऱ्यांमध्ये 3 प्रकार आहे. सात्विक गायक आहेत, राजस गायक आहेत, तामस गायक. परमात्म्याचं गुणगान करणारे, संत मनोय गाणारे सात्विक गायक आहेत. भावगीत, भक्तिगीत, काय तो का म्हणे मारला खडा वगैरे वगैरे हे सगळे भक्ती राजस गायकात म्हणतात. भावगीत, भक्तिगीत झालं यांना. आणि सिनेमाची गाणी म्हणणं हे तामस गाणं. त्याच्यातही पुन्हा पोट प्रकार मग सात्विकात सात्विक, सात्विकात राजस, सात्विकात तामस. अरे नंतर दिदीसाठी गाणारी मंडळी ना, त्यांनी एक करा, काय करा? विठ्ठल स्मरण. गाते. श्रोते म्हणजे ऐकणारे. श्रोते वेगळे आणि श्रोते वेगळे. श्रवण कसं असावं? ज्ञानोबांनी सुंदर विचार सांगितला. ज्ञानोबांचा श्रवण असं असावं कसं? आता इंद्रियचा आढळे तीही श्रवणाचे धन विखावे, मग संवाद सुख भोकावे. संवाद कसं असावं? श्रवण कसं असावं? ज्ञानोबांचं देखील. मग म्हणतात की 10 घरांची चाळ आहे. कल्पना करा, एक 10 घरांची चाळ आहे. चाळ म्हणजे कल्पना करा, एक 10 घरांचं अपार्टमेंट आहे. एक 10 घरांचं अपार्टमेंट आहे. त्या 10 घरांच्या अपार्टमेंट मध्ये एकाच घरामध्ये टीव्ही आहे. एक दिवशी टीव्हीवर अतिशय सुंदर कार्यक्रम लागलाय. तो कार्यक्रम पाहण्याची 9 घरातल्या लोकांची इच्छा झाली तर त्यांनी काय केलं पाहिजे? टीव्ही एकाच घरात आहे. बाकी उर्वरित 9 घरांमध्ये टीव्ही नाहीये. एकाच घरात टीव्ही आहे. टीव्हीवर अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम लागलाय. 9च्या 9 घरातल्या लोकांची पाहण्याची इच्छा झाली तर त्यांनी काय करायचं? ज्या घरात टीव्ही आहे त्या घरामध्ये जाऊन त्यांनी बसायचं. तसं ज्ञानोबा येतात आपली 10 इंद्रिय, आपली 10 इंद्रिय एक चाळ, एक अपार्टमेंट नाहीये. ऐकण्याची व्यवस्था फक्त कानाच्या घरात आहे. ऐकू फक्त कानाला येतं. जर चांगलं ऐकायचं असेल ना, त्याच्याकरता काय केलं पाहिजे? सगळ्या इंद्रियांचं, एक
एकाच वाक्यात सांगू का, सर्वेंद्रियांचं काम करून ऐकणं त्याला म्हणतात श्रवण. महाराज म्हणून बोलतो, अलीकडे ऐकण्याच्या जाणीवा आवडत चालले, ऐकण्याच्या जाणीवा आवडत चालले. हे तत्वचिंतनाच्या दृष्टीने सुखांतिक आहे. पण महाराज म्हणतात श्रवण केलं पाहिजे, चांगलं श्रवण केलं पाहिजे. आणि श्रवण करणाऱ्यांनी सुद्धा परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे. श्रोते गाते, श्रोते आणि पाहते. पाहते म्हणजे पाहणाऱ्यांनी. पाहणाऱ्याचे 3 प्रकार सांगितले तुकोबराने. मला म्हणतात देखण्याच्या 3 जाती, वेठी, वार्ता, अत्यंत. पाहणाऱ्याचे 3 प्रकार असतात. मी आता नाही सांगणार, फार दाट पिळू नये, कंच बारीक पडत. आणि एकाकडे सगळं सांगून टाकलं तर पुढे काय सांगतो, पुढचे वेळ करता काहीतरी शिल्लक. पाहणारे म्हणजे काय, जे परमतत्वाला पाहू इच्छित आहे असं पाहणाऱ्यांनी सुद्धा करा विठ्ठल स्मरण. गाते, श्रोते, पाहते. चतुर. चतुर चतुर म्हणजे हुशार. आणि हुशार म्हणजे लबाड. हुशार आमची आजी गुरु मामासाहेब गांधी म्हणायचे, हुशारी आणि लबाडी एकाच केंद्रात नाहीत. तुम्हाला जर कोणी म्हटलं ना तुम्ही हुशार आहात, त्याला लबाड म्हणायचं असतं. पण सरळ सरळ लबाड म्हणता येत नाही, त्याच्याकडे तुम्ही हुशार आहात. चतुर. चतुर आपल्या व्यावहारिक भाषेत सांगतात. चतुर कशाला म्हणतात, कडव्याची काय असते, कडव्याचा गुड का गुड, गुड ना, त्या कडव्याच्या गुडातून पलीकडे निघून जातो, गुडामधून. पण अंगाला पत्ती सुद्धा लागू देत नाही, त्याला म्हणतात. खेळ खेळेपर्यंत काही न सापडे. सहोदऱ्याचा पोर एक नारळ आहे कान, सभूतोल्याचा पोर एक नाळे. मला म्हणतात चतुर कोणा माहिती का, 4 तोंड्याचा पोरगा, 4 तोंड असणाऱ्याचा पोरगा. 4 तोंड कोणाला, ब्रह्मदेवाचा पोरगा. एक नारळाहीचा, नारद मुनी. तो खेडिया माझे आढळ आहे. तो सगळ्या खेड्यांमध्ये वेगळाच आहे. काय करतो, चहाडी करून पोरे भांडवे. आपण राणी वेगळा आहे. तो काय करतो, चहाडी करतो. चहाडी म्हणजे चुकी करतो. जेव्हापासून तुम्ही देखील काय सांगत होते तुमच्याबद्दल, तुमच्या वाचता येत नाही, उशिरा येतात. काय मग तो काढला जातात म्हणून सगळ्याचा अवस्था उठतात. म्हणजे असं कुणी म्हटलं नाही, मी हे सगळं काढणं सांगतो. याला चुगली म्हणतात, चुगली. याला काय म्हणतात, चुगली. तुम्ही 2 जण म्हणजे काय असतं तर चुकल्या तुम्हाला माहित नाही का. 2 जण भेटल्यानंतर तिसऱ्याबद्दल काहीतरी याला वेगळं सांगणं, ही चुकली आहे. नारद मुनी काय करणार, असंच कर, चहाडी करून पोरे भांडवे. हे सगळ्या चुकल्या लावून दिले आणि 10:30 वाजले की घरून येऊन जाणार. म्हणजे मी काय केलं तर सगळ्या तुमचं चहाडी केली, चुकली लावली आणि मी थोडी इथं थांबणार आहे. तुम्ही मला विचार
घरी जरी आले तरी तुम्हाला सापडत नाही. चहाडी करून हे कोरे भांडवी आपण आहे वेगळं. तुमची आपली चहाडी केलेली असेल तुम्हाला नाही. महाराज म्हणतात मोठ्या मोठ्यांचे चहाडे केले आहे. गंगा गौरी दोन्ही भांडवी शंभूसी धाडीले म्हणाले. गंगा भगवान शंकरांच्या पेटेमध्ये गंगा आणि गौरीमध्ये पार्वतीमध्ये भांडण लावून दिलं. पार्वतीमध्ये माहितीये का तुमच्या तुम्हाला काही येते बाबाला आपल्या नावाच्या डोक्यात दिलं भांडण लावून. भगवान शंकराला वनात जावं लागलं. गंगा गौरी दोन्ही भांडवी शंभूसी धाडीले होणारे. नामदेव म्हणतात खेळ महाराज म्हणतात खेळ खेळे परी डाईन सापडे. तो एक खेळी खेळ खेळतो खेळ खेळतो पण येत नाही. आपल्यावर डाव येत नाही. तो शहाणा खेळी त्याला चतुर म्हणतात. महाराज तो भगवान परमात्मा ही खेड्याचा आहे. तोही आपल्यावर डाव येत नाही. परमात्मा चतुर आहे. चतुर नाही चतुरांचा देव चतुर चतुरावर नाही. महाराज म्हणतात चतुरातून शिरोमणी आहे. काय बा शिकलेल्याचा आणि चातुर्याचा काही संबंध नाही. सगळे शिकलेले माणसं चतुर असतील सांगता येत नाही. आणि सगळे चतुर माणसं शिकलेली असतील हेही सांगता येत नाही. ते आमच्या जुनी कीर्तनकारांनी दृष्टांत सांगायचे. शिक्षणाचा आणि चातुर्याचा संबंध नाही. शिकलेले चतुर असतील नाही सांगताय. चतुर शिकलेले असतील. एक अक्षर चतुर माणूस होता. शब्द सुद्धा वाचता येत नव्हता पण चतुर होता. दुसरा पोस्ट ग्रॅज्युएट होता. पुणे विद्यापीठाचा पोस्ट ग्रॅज्युएट निघाले प्रवासाला. शेजारी शेजारी बसले. याने विचारला का बाबा काही शिकले वगैरे. नाही बाबा. लवकर लागले. जबाबदाऱ्या पडल्या. शब्द सुद्धा वाचता येत नाही. अक्षर चतुर आहे. वाचताय पण चतुर होता. शिकलेलं नाही काय. तो म्हणजे तुमचं सगळं जीवन व्यर्थ गेलं. मी पोस्ट ग्रॅज्युएट आहे. पोस्ट ग्रॅज्युएट आहे मी पुणे विद्यापीठाचा. तो म्हणजे चांगली गोष्ट आहे. प्रवास लांबचा होता. स्टेशन यायला वेळ आहे. तास दीड तास वेळ आहे. काय करावं. जो चतुर माणूस खेड्यातला तो म्हणे का आपल्याकडे भरपूर वेळ आहे. आपण असं करू असाच वेळ व्यर्थ जाण्यापेक्षा आपण एकमेकाला प्रश्न विचारू. तुम्ही मला प्रश्न विचारायचा मी तुम्हाला प्रश्न विचारेल. म्हणजे आपल्या वेळेत जाईल टाइमपास होईल. आम्हाला हरकत नाही पण म्हणजे फुकट मजा येत नाही. फुकट काही मजा येत नाही. मग आपण त्याच्याकरता काहीतरी पैसे लावली पाहिजे. आमच्या भवानी बरेच बसले. मी आता ऐकते जायचं तेव्हा फुकट 10 रुपये का मांडत नाही. काहीतरी मजा येत नाही. आणि फुकटचे असं ऐकलं तर आपण पैसे लावू त्याच्यामध्ये. म्हणजे काय पैसे लावायचे कसे पैसे लावायचे. तू शिकलेला माणूस होता तो म्हटला काय पैसे का. तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर जर नाही दिलं. तुम्ही जर हरलात तर तुम्ही मला 100 रुपये द्यायचे. मी जर हरलो मी तुम्हाला 100 रुपये देईल. हा जो चतुर माणूस होता खेड्यातला तो म्हणजे व्यवहार जरा चुकीचा आहे. म्हणे का तू पोस्ट ग्रॅज्युएट माणूस आहे. शिकलेला माणूस आहे. मी काय अडाणी माणूस अक्षरशः तुम्हाला वाचता येत नाही. माझी काय लायकी तुला प्रश्न विचारायची. आणि
आणि मी काय तुला विचारू, तुला येत नाही असं या जगात काही आहे का? हे पहा, व्यवहार असा बरा नाही. आपण असं करूया, तू मला प्रश्न विचारायचा, मला तर उत्तर देता नाही. मी जर हरलो तर मी तुला 10 रुपये देईन आणि तू जर हरला तर तुम्हाला 100 रुपये द्यायचे. अभिमानी माणसं कशातही राजी होतात. अभिमानी होता तो राजी झाला, म्हटलं याला काय येणार आहे, गावाकडे माणूस खेळत, मी जिंकणार आहे, 10 का होईना आपल्यालाच मिळणार आहे. तुम्हाला हरकत नाही, निघाले विचारले प्रश्न. जोडाने माणूस होता, तू त्याला म्हटलं तुम्ही मला प्रश्न विचारा, मी देतो उत्तर. तो म्हटलं मी काय तुला प्रश्न विचारू, याच्यापेक्षा असं कर, तूच मला प्रश्न विचार, मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो. मग काय, हा मला प्रश्न विचारायचा विचारतो. त्याला काय विचारायचं तर सगळं आनंदाने प्रश्न विचारला. तो म्हणले का, मला असं सांग, 3 डोळ्यांचा, 5 पायाचा आणि 4 पंखांचा पक्षी कोणता? किती डोळ्यांचा? 3 डोळ्यांचा. पाय किती सांगितले? 5 पायाचा आणि 4 पंखांचा पक्षी कोणता? माहिती तुम्हाला पक्षी? नाही माहित नाही म्हणजे तुम्ही पाहिलेलाच नाही असा पक्षी? नाही. तो विचार करून तुम्ही इतकं शिकलो, पण असा पक्षी काय आपल्या वाचनात आजपर्यंत कुठे गेला नाही. बराच वेळ त्याला डोक्याला ताण दिला, काही त्याला कधीच ना लक्षात येईना असा पक्षी तो म्हणजे आजपर्यंत कुठे पाहिलाच नाही. बराच वेळ तो असा विचार करत बसलाय. तो अडाणी माणूस, तो म्हणे बाबा काय लावली तुम्ही, 14:10 होत आले, असंच करशील, 15 मिनिटात आपलं स्टेशन येईल, दे ना उत्तर पटकन, काय द्यायचं नाही तर हरला म्हणून सांग. तोडलाय का, मी इतकं शिकलो पण आजपर्यंत माझ्या वाचण्यात असं काही गेलं नाही, असा पक्षी मी काय ऐकलं नाही, मी हरलो. म्हणजे हरला, काढ 100 रुपये. त्याने 100 रुपये काढले, याला खिशात घातले. अडाणी माणूस खिशात घातले, त्याने 100 चतुर होता, खिशात 100 रुपये घातले. गाडी चालली आपली, 10-15 मिनिट वेळ आहे. याला म्हटलं आता तू मला प्रश्न विचार, काय विचारायचा तो म्हणे आता 15 मिनिटात मी तुला दुसऱ्या एखादा प्रश्न विचारू, तू विचार करशील, तेवढ्यात आपलं स्टेशन येऊन जाईल, मला उत्सुकता लागली असा पक्षी कोणता आहे ते ऐकण्याची. असं कर, हाच प्रश्न मी तुला विचारतो. कोणता? तो हा किती डोळ्याचा, किती पायाचा, हा पक्षी मी तुला हाच प्रश्न विचारतो, तू सांग असा पक्षी कोणता आहे. तो म्हणे आपल्याला नाही, म्हणे नाही, म्हणे हरला, म्हणे हरला, म्हणे का म्हणजे घेणार. ज्यांना कळालं त्यांना धन्यवाद, बाकीचे महाप्रसाद आहे. 10 रुपये 9 रुपये घिसला चतुर. छात्री आणि शिक्षणाचा काय निर्माण संबंध नाही हो. मला पण अशी चतुर मंडळी आहे, पण या चतुर लोकांनी सुद्धा काय करा, विनोद करणाऱ्या आणि विनोदी लोकांनी विठ्ठल स्मरण. दुश्चिते म्हणजे असंच का, ते तसंच का, हे असं का नाही, माणूस खाली बसूनच का वाजवता आणि प्रबळ होलीच का नाही, आणि 2च माईक पण ते माईकच का नाही, आणि मग पाऊसच का नाही, बाहेर सुद्धा हे सगळं ह्या असं असं काड्या करून नको ठेवत चाललं. हे दुश्चित आहे. महाराज म्हणतात अशा लोकांनी सुद्धा करा विठ्ठल स्मरण. सोहम भावी पूर्ण ज्ञाते. एकाचा 2 जरी करायचं म्हटलं तर सोहम भावी, सरहम, तो परमात्मा मीच आहे या वृत्तीवर, या भावावर आरूढ झालेले शुक्राचार्यांसारखे त्यांनी सुद्धा करा विठ्ठल स्मरण. पूर्ण ज्ञाते, परमात्म्याविषयी ज्यांना परिपूर्ण अशा प्रकारची अनुभूती आहे, परमात्मा स्वरूपाचं ज्यांना पूर्ण अशा प्रकारचं ज्ञान आहे, अशा मंडळीने सुद्धा करा विठ्ठल स्मरण. करा विठ्ठल. भवसागर करून जायचंय ना, मग करा विठ्ठल स्मरण. नामरूपी अनुसंधान, नामाच्या आणि रूपाच्या ठिकाणी अनुसंधान लावा. चांगले नाम, गोमटे रूप. नामाच्या आणि रूपाच्या ठिकाणी अनुसंधान म्हणजे अवधान. अवधान म्हणजे हे थोड्याच्या पुढचं नाही, ते नाही. अवधान म्हणजे लक्ष. त्यानंतर परमात्म्याच्या नामाच्या आणि रूपाच्या ठिकाणी लक्ष ठेवा. म्हणजे परमात्म्याच्या नावाशिवाय दुसरं नाव घेऊ नका आणि त्याच्या रूपाशिवाय दुसरं रूप पाहू नका. याला म्हणतात अनुसंधान, लक्ष. असं ते महाराज म्हणतात नामारूपाच्या ठिकाणी असं नामरूपी अनुसंधान. तुम्ही जर असं केलं ना, कसं विठ्ठल स्मरण केलं, परमात्म्याच्या नामरूपाच्या ठिकाणी अनुसंधान लावलं, तर तो भगवान परमात्मा जाणूनही भक्ता भवलक्षण, तो भगवान परमात्मा हा भवसागर करून जाण्याकरता घाबरलाय असं जाणून तो भगवान परमात्मा काय करतो, जगन प्रमाण दावितो. तो भगवान परमात्मा प्रमाण दाखवतो, खून दाखवतो. एक जगन शब्द आहे, जगन. एक जण म्हणजे जगन प्रमाण दावितो. जगन औषध नाही.
म्हटलं की आमच्या गुरुवारी नरहरी महाराजांची आठवण होते. हे आमच्यावरती महाराज तिथे राहिले, महाराज मी पवानच्या जवळच राहिलो. पवानचा आशीर्वाद आहे, ज्यांना ज्यांना पवानचा आशीर्वाद आहे त्यांना आयुष्यात काहीच कमी पडले नाही. महाराज तुम्ही ओळखतात महाराजांना, नरहरी महाराज तुमच्या सत्ताच्या नियोजनात अर्धा बहु वाटा होता मार्गदर्शनाचा. आणि जघन प्रमाणात हवे तो परमात्मा काय करतो, खूण दाखवतो. प्रमाणम भवाध्ये धम्मावतारम सत्ते ऋतुनाभिघोष समचरण समजन सांगम जघन निहित पाणी. पाणी म्हणजे हात, जघन म्हणजे कंबर. कमरेवर हात ठेवतो परमात्मा, खूण सांगतो. खूण सांगतो काय, भवसागर करता कार्यकरी करत नाही. जगत प्रेममूर्ती नामदेवरायांचं प्रमाण आहे. नामदेवरायांचा कटी ठेवणे हात, जनात आली तो संकेत, भवसिंधूचा अंत इतुलाची. आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला परमात्मा खून दाखवतो की तुम्ही माझ्यापर्यंत आलात ना, आता भवसागराचं पाणी कमरे इतकंच आहे आणि कमरे इतकं पाणी आहे हे दाखवण्याकरता तो परमात्मा. तर तो परमात्मा प्रमाण दाखवतो, जगन प्रमाण दाखवतो. कुठे दाखवतोय, नाव चंद्रभागी किरी उभी कुठे एकाची मारी कट धरून या करी उभा उभी मारवी. तो परमात्मा पंढरीमध्ये चंद्रभागेचे पवित्र वाडा म्हणतात. पुंडलिकायांसमोर विटेवर पाय आणि कटेवर हात ठेवून उभा आहे. ज्ञानोबाराने विचारलं माऊली, मग तो परमात्मा ती खूण दाखवतोय, ते प्रमाण दाखवतोय, विटेवर पाय कटेवर हात ठेवून पंढरपुरात उभा आहे. तो परमात्मा पंढरपुरात पुन्हा करता आला, कुठून आला आणि येऊन काय करतोय सांगा ना. ज्ञानोबा तिन्ही प्रश्नांची उत्तरं देतात. पुंडलिका